नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आजची आपली रेसिपी आहे ओली भेळ। स्टॉलवर ज्याप्रमाणे ओली भेळ मिळते त्याचप्रमाणे ही घरच्या घरी कशी तयार करायची ते या रेसिपीमध्ये आज पाहणार आहोत। त्यासाठी आपण सुरुवातीला या ठिकाणी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि नंतर 1 कप आपण मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद घालायची आणि त्यावरती आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून घेतल्यानंतर हे चांगले आपण परतून घेणार आहोत। या ठिकाणी आपण सुरुवातीला मटकी तयार करून घेणार आहोत भेळमध्ये घालण्यासाठी। चांगली ही परतून झालेली आहे। 1 मिनिट ही परतून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। या ठिकाणी पाव कप आपण गरम पाणी घातलेले आहे। गरम पाणी घालून ही फक्त आपल्याला वाफवून घ्यायची आहे। मटकीवरती झाकण ठेवून आपण ही 10 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत। या ठिकाणी आपले 10 मिनिटे झालेली आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त अशी मटकी आपली शिजलेली आहे। हे आपण चांगली मिक्स करून घेणार आहोत। एका भांड्यामध्ये आपली ही मटकी काढून घ्यायची आहे। मटकी आपली तयार झालेली आहे। यामध्ये आपण फक्त मीठ घालून ही मटकी तयार केलेली आहे। ही साईडला ठेवूया। त्यानंतर या ठिकाणी एक बाउल घेऊन त्यामध्ये 2 कप आपण मुरमुरे घेतलेले आहे। मुरमुरे या ठिकाणी एकदम कुरकुरीत अशा आहेत। जर ते लूज वाटत असेल तर हे थोडे गरम करून घ्यायचे आहे। हे पहा, तोडल्यानंतर मुरमुरा लगेच तुटला जातो। एकदम कुरकुरीत असे हे मुरमुरे घेतलेले आहे। त्यामध्ये 1 कप आपण फरसाण घालून घेणार आहोत। फरसाण घालून झाल्यानंतर बारीक कट केलेला कांदा पाव कप घेतलेला आहे। त्यानंतर त्याच कपाने आपण पाव कप टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आपण घालून घ्यायची आहे। हे सर्व घालून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण शिजवून घेतलेली मटकी घालून घ्यायची आहे। मटकी या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून झाल्यानंतर चिंचेची चटणी आपण तयार केलेली आहे ती याच्यामध्ये 3 चमचे घालून घेणार आहोत। चिंच आणि गुळाची ही आंबट गोड अशी चटणी आहे ती आपण आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायची आहे। चिंचेची चटणी घातलेली आहे आणि हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। या ठिकाणी चिंच गुळाची चटणी 3 चमचे वापरलेली आहे। 2 कप मुरमुऱ्यांसाठी आपण हे सर्व साहित्य वापरलेले आहे। जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये भेळ करायची असेल तर हे साहित्य तुम्ही डबल घेऊ शकता आणि हे चांगले अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचे आहे। ही चांगली मिक्स केल्यानंतर मस्त अशी ही तयार झाली। तुम्ही पाहू शकता एकदम ओली अशी ही भेळ तयार झालेली आहे। ही आपली ओली भेळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। एक पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती ही आपण भेळ काढून घेणार आहोत। हे पहा, मस्त अशी ही चमचमीत अशी ओली भेळ आपली या ठिकाणी तयार झालेली आहे। या भेळ बरोबर आपण या ठिकाणी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। त्यानंतर तळून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि याबरोबर लिंबू आणि कट केलेला कांदा घेणार आहोत। या ठिकाणी आपली ज्याप्रमाणे बाहेर ओली भेळ मिळते त्याचप्रमाणे घरच्या घरी मस्त अशी ओली भेळ आपण तयार केलेली आहे। टेस्ट करून पाहूया। टेस्ट केल्यानंतर एकदम टेस्टी अशी ही ओली भेळ घरच्या घरी तयार झालेली आहे। आज आपण ही स्टॉलवर ज्याप्रमाणे केली जाते त्याचप्रमाणे ओली भेळ कशी करायची ते या रेसिपीमध्ये पाहिलेले आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।